नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज हा जोक खूप जास्त व्हायरल होतो आहे. चोर चोरी करून निघून जातो. पोलीस त्या चोराला पकडायला त्याच्या मागे धावतो. चोर चोर करत राहतो. मात्र चोर काय म्हणतो? साहेब, चोर म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. आज महाराष्ट्राची गत तशीच झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे काही चाललेलं आहे त्याला जर तुम्ही ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन ह्याव त्याव म्हणत असाल तर तुमच्यासारखे चुकीचे कोणीच नाही. कारण की चोरीला ऑपरेशन गोल्ड म्हणणं हे जसं चुकीचं आहे, तसंच पक्षफोडीला, खासदार चोरीला, खासदार विकत घेण्याला जर तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणत असाल तर महाराष्ट्राला अजून चांगले दिवस येवो एवढीच मी प्रार्थना करू शकते. जसं खासदार संजय राऊत असं म्हणाले की या बेशरमपणाला जर तुम्ही ऑपरेशन म्हणत असाल तर तुमच्यासारखा हलकट पत्रकार दुसरं कोणी नाही. संजय राऊत यांची ही भाषा मला बरोबर पटली. सगळीकडे जे काही आज मीडियावर चाललेलं आहे, लोक मोठे मोठे टायटल देत आहे, ऑपरेशन टायगर वगैरे. अरे, चुकीच्या गोष्टीला इतकं नॉर्मलाइज नसतं करायचं. इथून पुढे तुमचं घर कोणी फोडलं आणि त्याला जर ऑपरेशन म्हणलं तर तुम्हाला आवडेल का? तुम्ही म्हणाल अरे ही गद्दारी आहे. पण त्याला ऑपरेशन टायगर असं छान नाव दिलं की कसं भारी वाटतं लोकांना ऐकायला. पण ही शुद्ध हलकटपणाच आहे, हा शुद्ध बेशरमपणा आहे. आणि म्हणायचं असेल तर ऑपरेशन बेशरमपणा म्हणा, पण ऑपरेशन टायगर वगैरे असे चांगले नावं देऊ नका. आज जे काही झालेलं आहे, आता ओमराजे निंबाळकरांचं एक स्टेटमेंट बाहेर आलं आहे. ओमराजे असं म्हणतात की मी तिकडे का गेलो, तर ते म्हणतात की मी जो काही निर्णय घेतो आहे तो ते म्हणतात की मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे पाऊल चुकीचे वाटते. म्हणजे कुठेतरी त्यांची भावना शिल्लक आहे, माणूस पण शिल्लक आहे आणि त्यांना हे कळते की हे चुकीचं आहे. पण ते म्हणतायत की राजकीयदृष्ट्या विचार केला तर हेच बरोबर आहे. राजकीयदृष्ट्या विचार केला. आता राजकीयदृष्ट्या विचार करून आहे ना, औरंगजेबाच्या सोबत पण लोक गेले होते. खरं तर औरंगजेबाचं साम्राज्य दिल्लीपासून ते खालपर्यंत होतं. शिवाजी महाराजांचं फक्त महाराष्ट्रात होतं त्या काळामध्ये, जेव्हा औरंगजेब मोठा होता. तर ह्या औरंगजेबाचं साम्राज्य खूप मोठं आहे, त्याच्याकडून खूप गोष्टी दिल्या जातात, म्हणून त्याच्यासोबत जाणारे लोक तेव्हा होते. पण त्यांना आज कोणीही मिरवत नाही, त्यांचं आज कुठेही नाव घेतलं जात नाही. त्यांना गद्दार म्हणून शिव्या दिल्या जातात. का? तर महाराष्ट्राला पोखरणाऱ्या लोकांच्या सोबत ते होते. आजसुद्धा ही शक्ती महाराष्ट्राला पोखरत आहे, शिवाजी महाराजांच्या विचारांना पोखरत आहे, संविधानाच्या विचाराला पोखरत आहे. हे या सगळ्यांना कळते. ज्या अर्थी ते म्हणतात ना की भावनिकदृष्ट्या चुकीचं वाटतं, त्यांचं माणूस पण जिवंत आहे. मी म्हणते ना, मला माहिती आहे की असतील ना, त्यांची माणुसकी शिल्लक असेल, त्यांना माहिती असेल, त्यांच्यावर दबावच इतका असणार आहे. हे पण एक गोष्ट आहे. आपण सगळेजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु ज्या पद्धतीने खासदार तिकडे जात आहेत याचं कारण एक हेही आहे की त्यांच्यावर ईडी CBIचा धाक, अटक करण्याची धास्ती, या सगळ्या गोष्टी आणि सारखे जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या मागे लावून देतात, जेणेकरून तो माणूस कंटाळून म्हणतो की जाऊ दे बाबा, ठीक आहे, एकदाचं मी जातो तुमच्यासोबत. पण त्यांच्यासोबत जाणं हा उपाय नाही आहे ना. अरे जाऊन ये ना जेलमध्ये. या देशाला स्वातंत्र्य जेलमध्ये गेल्यामुळेच झालं. पंडित जवाहरलाल नेहरू 9 वेळा जेलमध्ये गेले. गांधीजी कितीतरी वेळा जेलमध्ये गेले. त्यांचं नाव आजही आहे. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग कधीही विसरणार नाही या लोकांना, कारण त्यांनी त्याग केला आहे. तुमच्याही मतदारसंघातले लोक विसरले नसतील. आज जे प्रामाणिक लोक आहेत, जे विचारी लोक आहेत ना, संजय राऊत यांचं नाव घेतात. का? जेलमध्ये राहून आला पण फुटला नाही माणूस. या गोष्टीमुळे लोक त्यांचं नाव घेत आहेत. तुमच्याकडे पण चान्स आहे, अजूनही चान्स आहे. अजूनही जर सही झालेली नसेल तर परत एकदा विचार करा. जर तुम्ही म्हणताय ना भावना, उद्या तुमच्या याच्यातली पब्लिक तुमचं ऐकणार नाही आहे. या राज्याला खरोखर प्रामाणिक लोकांची आणि या हुकुमशाहीच्या, या महाशक्तीच्या, या ज्या चुकीच्या लोकांच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे. तुम्हाला तिथेच त्याच्यासाठीच तर बसवलं होतं. इलेक्शनच्या वेळेला आम्ही कितीतरी व्हिडिओ केले होते की या लोकांना सपोर्ट करा म्हणून. साहेब, तुम्ही हे आज काय करताय? फार वाईट वाटतं हे सगळं बघून, प्रचंड वाईट वाटतंय. पण मी म्हणते की प्रामाणिक लोकही आहेत. वाजेंसारखे नाशिकचे खासदार, त्याच्यानंतर हे जे काही संजय राऊत यांच्यासोबत बसलेले हे आहेत, या लोकांमुळे खरोखर मी तुम्हाला सांगते परत एकदा महाराष्ट्र उभा राहणार आहे. काही लोक आहेत प्रामाणिक, ज्यांच्या रक्तामध्ये काहीही करा, गद्दारी येऊच शकत नाही, आणि ते लोक उभे राहतील. मी सांगते, हा महाराष्ट्र तेच लोक उभे करतील. आणि तेव्हा हे जे सगळे गद्दार निघाले ना, त्यांना कुठेही स्थान नसेल.
हे बघा, सगळ्यांचेच दिवस येतात, सगळ्यांचेच दिवस भरतात. तुम्ही म्हणता ना, की माझ्या मतदारसंघामध्ये मला फिरायचं होतं आणि तिकडे उद्धव ठाकरे आले येत नाहीत आणि ते आदित्य ठाकरेंवर खापर फोडलं यांनी. आता त्यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं, तुम्ही तुम्हाला थोडंसं गिल्ट आहे दिसतंय. कारण तुम्हाला उद्धव ठाकरेंना बोलावं नाही वाटत. तुम्हाला नाही वाटत त्या माणसाला वाईट बोलावं, त्रास द्यावा. दिला असेल ना, जीव लावला असेल त्यांनी तुम्हाला. आणि कुठेतरी तो असतोच आतमध्ये, की ते नाही तोडता येत. कारण आपण अजूनही एवढे राक्षस झालेलो नसतो. तुम्हीही नसाल झालेले. पण तुम्ही त्यांच्यासोबत जाल ना साहेब. सगळ्या त्यांच्या चुकीच्या कायद्यांना तुम्हाला हो म्हणावं लागेल. त्या कायद्यासाठी व्होट करावं लागेल. तुम्ही माघारी फिरू शकत नाही. मग हे कायदे कोणते येणार आहेत? हे या देशाला अजून अजून खाईत नेणारे कायदे आहेत. जसा त्या अदानीला एअरपोर्ट देण्यासाठी कायदे बदलले, इलेक्शन कमिशनला अटक होऊ नये म्हणून कायदे बदलले, त्या इलेक्शन कमिशनमधून चीफ जस्टिस काढून टाकले. हे सगळे कायदे काही लोकांनी त्यांना सपोर्ट केल्यामुळे आले. आणि अजून भयंकर कायदे, संविधानाचे महत्त्वाचे कलम बदलणारे कायदे यांना आणायचे होते. पण तेवढं बहुमत यंदा मिळालं नाही. आणि मग असं मिळालं नाही तर आता खासदार विकत घेऊन चाललेला आहे. दुसरं काही नाही. हे काय कारण आहे का की आदित्य ठाकरे फिरत नाही, हे नाही, ते नाही? हे जर कारण असतं तर मग तुम्ही यांच्यासोबत नसतातच ना. तुम्हाला तुमच्या नेत्याला कानात सांगता नाही आलं, फोन लावून सांगता नाही आलं तुम्ही जर असं या म्हणून. आणि तिथे आदित्य ठाकरे काय करणार? तुमच्या मतदारसंघात तुम्ही चेहरा आहात, तुम्हाला लोक ओळखतात, तुम्ही चांगलं बोलता, छान भाषण करता, लोकांना भावनिक साथ घालता, म्हणून लोक तुमचं ऐकतात. तर आता खरोखर तुमच्या मतदारसंघाला, सगळ्या मतदारसंघाला गरज आहे की तुम्ही आज यांच्या विरोधात, या हुकुमशाही आणि या सर्व जे आहे ते फॅसिस्ट लोकांच्या विरोधात उभे राहाल. आमच्या हिंगोली मतदारसंघाचे नागेश पाटील आष्टीकर ते सुद्धा फुटल्याच्या चर्चा आहेत. आता चर्चा का आहे? काल जी पक्षाची बैठक बोलवली होती त्या बैठकीला हे आज हजर नव्हते. 3 लोक हजर होते फक्त, 3 खासदार. बाकीचे 6 खासदार गैरहजर होते. आणि जर पक्षाने व्हीप काढला असेल तर हजर राहणं गरजेचं असतं. पण हे गैरहजर होते आणि ह्याच 6 लोकांच्या चर्चा होत्या की हे लोक फुटले म्हणून. मग आता नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचं काल विधान परिषदेची निवडणूक झाली. काल झाली आहे. कालपर्यंत ह्यांनी तोंडातून शब्द नव्हता काढला. जर यांना मनापासून माहिती होतं, नागेश पाटील ओळखतात भाजप काय आहे, मनुवाद काय आहे, फॅसिझम काय आहे, हुकुमशाही काय आहे, कसे शेतकरी विरोधी आहे, सगळं माहिती आहे नागेश पाटलांना. आणि तुम्हाला ठीक आहे दबाव असेल, काही असेल, आम्ही समजू शकतो. समजा हे ताकदच एवढी लावत आहेत की नाही की माणूस हतबल होतो, समजू शकते मी. पण मग तुम्हाला आतून माहीत होतं ना की तुम्ही जाणार आहे त्यांच्यासोबत. मग पोराची कशाला तिथे फिल्डिंग लावून ठेवली? नव्हतं घ्यायचं पोरासाठी तिकीट. मानलं असतं तुम्हाला. म्हणायचं असतं की नाही, तुम्हाला खात नाही का मन? या हिंगोली मतदारसंघामध्ये होते ना बाकीचे, काँग्रेसचे लोक सोडून शिवसेनेला तिकीट दिलं का? तर तुमच्या मुलाला तिथे हे करायचं होतं, उभं करायचं होतं. उद्धव ठाकरेंना वाटलं की तुम्ही सोबत राहावं म्हणून त्यांनी दिलं. तुम्ही तसंच केलं. त्या संजय दिना पाटलाच्या पोरीला त्यांनी विधान परिषदेची तिकीट दिलं, त्यांनी तसंच केलं. हे डबल गद्दार आहेत. कधीही विसरणार नाही महाराष्ट्र. आवाहन करेन मी, हे जर का झालं ना उद्या, हे जेव्हा चित्र क्लिअर होईल आणि हे जेव्हा समोर येतील सगळेजण, यांना कधीही विसरू नका. यांच्या गोष्टी लोकांपर्यंत करत राहा, एकमेकांना सांगत राहा. आपला इतिहास जो आहे ना, एकमेकांना सांगून सांगूनच जिवंत राहिलेला आहे. ते बळीराजाची कहाणी, जसं आपण दिवाळीला इडा पिडा टोळो बळीचं राज्य येऊ म्हणतो. आपल्याला पाहिजे तो बळीराजा परत एकदा, तो धनधान्य समृद्ध, सगळ्यांना सारखं वागवणारा, सगळ्यांना प्रेमाने वागवणारा, सगळ्यांसोबत न्यायाने वागणारा. त्या राजाची आपण आठवण करतो ना तोंडाने बोलून बोलून, तसे गद्दारांची पण आपण आठवण करतो. आपण म्हणतो त्या वामनांनी हे केलं होतं, बटू वामन आला आणि त्यांनी पाताळात ढकललं. या गोष्टी आजही आपल्या तोंडात आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे की या देशाचे, या बहुजनांचे खरे शत्रू कोण आहे. आज त्याच शत्रूंच्या बरोबर तुम्हाला जायचं आहे. वाईट वाटतंय. हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्रासाठी जे हे सगळे 8 हुतात्मा माझ्या महाराष्ट्रासाठी लढले ना, ते पण हळहळत असतील. कारण तुम्ही त्या लोकांना सपोर्ट करत आहात जे या मुंबईला वेगळं करू पाहत आहेत, जे या महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे. आणि तरीही तुम्हाला हे सगळं करून झोप लागणार असेल तर तुम्हाला लखलाभ. पण मी सांगते, पुढच्या पिढ्यांपर्यंत ही घाण नका टाकू. निदान पुढच्या पिढ्यांना तरी सांगा की अरे बाबा, निष्ठेने राहायचं, महाराष्ट्र धर्मासाठी राहायचं. शक्य झालं तर राजीनामा देऊन द्या. डोक्यावर घेईल जनता. वाझेंना कसं डोक्यावर घेतलं? नाशिकची जनता काय स्वागत करताय वाझेंचं. अरे बाबा बाबा बाबा, म्हणजे
मनापासून बरं वाटलं, की अरे जनतेला असं प्रामाणिकपणा पाहायचं आहे. हे प्रामाणिक असलेले, निष्ठावान राहिलेल्या लोकांना लोकं उचलून धरत आहे. हे किती चांगलं चित्र आहे महाराष्ट्राचं. असे ना का मुठभर. शिवाजी महाराजांच्या काळातही त्यांचे मावळे मुठभरच होते आणि यांची सेना लाखाची होती, औरंगजेबाची. पण आज नाव कोणाचं होतं? शिवाजी महाराजांचं. आणि टिकतंही तेच. म्हणून आशा करूया, कधीही निराश व्हायचं नसतं. मला तरी एवढंच कळतंय आता जे काही बघतोय आपण 3-4 वर्षामध्ये, हाच काळ आहे. जुलै महिना येतो, 20 तारीख येते, 19 तारखेला यांचं पक्षाचं हे होतं. आज त्यांचा पक्षाचा वाढदिवस आहे आणि नंतर 2 दिवसांनी मागच्या वेळेला पण पक्ष फुटला होता. यंदाही तसंच होताना दिसतंय. पण तरीही आपण सगळे प्रेक्षक, मला माहिती आहे खूप लोकांना वाईट वाटतंय. हळहळू नका, आपण पुन्हा उभं राहू, बोलत राहूया. या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्याही प्रतिक्रिया सांगा. ओमराजे निंबाळकरांना शक्य झालं तर फोन करून सांगा, माझा व्हिडिओ दाखवा. आष्टीकरांना दाखवा. जे कोण उभं राहू शकत असतील त्यांना सगळ्यांना दाखवा. थांबते. धन्यवाद.